तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अर्णव मामाला म्हणत असतो की मामा, आजी तिथे मगापासून रिसेप्शनजवळ बसले. तू एक काम कर, आजीला घेऊन आता घरी जा बरं. तेव्हा मामा म्हणतात, अर्णव मला इथे थांबू दे ना, माझी काही गरज लागली तर. अर्णव म्हणतो, मामा हे बघ, आजीचं आता वय झालंय, ती उगाच इथे बसेल, तिला त्रास होईल. त्यापेक्षा तू एक काम कर, मी आणि मी सिंदूर आम्ही इथे आहोत, तुम्ही दोघेजणं घरी जा. तेव्हा इथे मामा म्हणतो, अरे त्या वल्लरीचं काय, ती त्या अंजलीजवळ बसली आहे ना, आगीत तेल ओतत. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामा त्याचा आता आपण काही नाही करू शकत, त्यांना इथे बसू दे. तेव्हा अर्णव म्हणतो, आणि तसंही ताईला आमचं तोंड बघायचं नाही आहे, मग मामी जर तिथे असेल तर तेवढंच मामीजवळ ताई तिच्या मनातलं काहीतरी बोलेल ना, तेव्हा मामीला इथे राहू दे, पण तू आजीला घेऊन आता घरी जा, असं अर्णवने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की लहानपणामध्ये तुमच्यामध्ये इतकं शहाणपण कुठून आलं रे? तुमच्याकडे ना क्लास लावायला हवा वल्लरीने. नाही नको, नाहीतर तुम्ही बिघडाल, पण ती काही सुधारणार नाही, असं मामा म्हणतात. तर इथे अर्णव डॉक्टरच्या केबिनमध्ये आलेला असतो. तो विचारत असतो की डॉक्टर, राकेशची तब्येत आता कशी आहे? तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, ते आता कोमातून बाहेर तर आलेत, पण नक्की त्यांच्यामध्ये व्यवस्थित रिकव्हरी अजून झालेली नाही आहे. ते एकाच ठिकाणी बघत राहतात आणि ते काय वागतायत, काय बोलतायत, त्यांचं त्यांनाच काही कळत नाही आहे. त्यामुळे तुम्ही थोडे पेशन्स ठेवा, आपल्याला त्यांचे अजून काही रिपोर्ट्स करावे लागतील. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघा डॉक्टर, हवे तेवढे पैसे खर्च करा, पण तो माणूस वाचला पाहिजे. डॉक्टर म्हणतात, नका काळजी करू, आम्ही त्यांना सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की मिस्टर अर्णव राजे शिर्के, काय होते तुम्हाला? तुमचा चेहरा काय एवढा पडला आहे आणि तुम्ही खूपच जास्त टेन्स दिसताय. हे बघा, मला माहिती आहे तिकडे राजेशची तब्येत ठीक नाही आहे, तर इकडे तुमच्या बहिणीची डिलिव्हरी झाली आहे, तुमची तारेवरची कसरत आहे, पण हे बघा, काळजी करू नका, आता सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही इतका ताण कशाला घेताय? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, माझं डोकं दुखतं एवढंच. तेव्हा डॉक्टर म्हणतात, एक मिनिट हां, आणि आता ते गोळ्या देतात. म्हणतात, एक काम करा, खूप जास्त डोकं दुखत असेल ना, तर यातल्या 2 गोळ्या तुम्ही सोबत घ्या आणि त्याच्या आधी काहीतरी खा, काहीतरी खाल्ल्याशिवाय तुम्ही गोळ्या घेऊ नका. डॉक्टर जेव्हा अर्णवला सांगत असतात तेव्हा ईश्वरी त्यांचं बोलणं ऐकते. त्यानंतर इथे अंजली आणि मामी दोघेजणं बाळाजवळ खेळत असतात. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, सिस्टर, माझे मिस्टर राजेश भोसले कसे आहेत? तेव्हा इथे नर्स म्हणत असते, ते ICUमध्ये आहेत ना, आता काळजी करू नका, ते कोमातून बाहेर आलेत, आता बरे आहेत ते. तेव्हा अंजली म्हणते, काय, ते कोमातून बाहेर आले? मला त्यांना बघायचं आहे, मला त्यांना भेटायचं आहे. तेव्हा नर्स म्हणतात, अहो काय करताय काय तुम्ही? अजून तुम्ही जमिनीवरती उतरू शकत नाही, चालू शकत नाही. हे बघा, तुम्हाला स्ट्रेचेस आहेत आणि त्यामुळे तुम्ही आताच चालू शकत नाही. आज तरी तुम्हाला कुठेच जाता येणार नाही आहे. तेव्हा इथे मामी म्हणत असते, अगं असं काय करतेस अंजली, तुझी नॉर्मल डिलिव्हरी नाही आहे, अगं सिझरिंग झालं आहे तुझं बाळा. जर तू चालायला सुरुवात केलीस तर काय होईल माहिती आहे ना? हे बघ, आज तरी मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे. उद्या सकाळी हवं तर तू जा जावई बापूंना बघायला, पण आता तू आराम कर बरं, आराम कर. तेव्हा नर्स आणि मामी अंजलीला आराम करायला सांगतात. तर इथे ईश्वरीने मोबाईलवरती कार्टून लावलेलं असतं आणि ती बघत असते अर्णव कधी येतोय ते. अर्णव आल्या आल्या ती कार्टून बघून हसण्याचं नाटक करत असते. तेव्हा अर्णव येतो आणि म्हणतो, मी सिंदूर, हे काय आहे, हॉस्पिटलमध्ये तू कार्टून लावलेस आणि ते बघून हसतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, मग काय झालं, कार्टून बघितल्याने काय होतं माहिती आहे का, आपल्याला छान वाटतं, आनंद होतो. लहानपणी जेव्हा मी रडायचे ना, तेव्हा माझे आई बाबा टी व्हीवरती मला कार्टूनच लावून द्यायचे, मग मी कार्टून बघून हसायचे. मग आता लहानपणी जसं आपल्याला रडायला यायचं, मोठेपणी आपल्याला टेन्शन असतं, लहानपणापेक्षासुद्धा मोठेपणी जास्त टेन्शन असतं. मग थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी कार्टून वगैरे बघायला नको का सर? सांगा बरं मला तुम्ही.
आणि म्हणून मी कार्टून बघते आणि मी रिलॅक्स होते. तेव्हा अर्णव म्हणतो, जे लोक स्वतः कार्टून असतात ना तेच लोक कार्टून बघून हसू शकतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, थँक्यू हां सर. नाही थँक्यू, तुम्ही मला कार्टून बोललात, हो की नाही? आणि कार्टून लोकच दुसऱ्यांना हसवतात हे विसरू नका सर तुम्ही. आणि हे तर बरंच आहे ना, मी निदान कार्टून बघून तरी हसते. काही काही लोक असतात जे गोळ्या घेतात डोकेदुखीच्या आणि 2-2 गोळ्या घेतात आणि डोकेदुखी बाजूला करतात. मग त्यांच्यापेक्षा तरी हे बरं आहे ना. डोकेदुखीच्या गोळ्या खाण्यापेक्षा मी कार्टून बघते आणि मी रिलॅक्स होते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मी गोळ्या घेतोय हे तुला कोणी सांगितलं? तेव्हा ईश्वरी म्हणते, मला कळलं सर, मी सगळं बघितलं. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे मी गोळ्या घेणार आहे म्हणून तुला हे सगळं सुचलं का? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला, पण जर तुम्ही डोकेदुखीच्या गोळ्या घेऊन तुम्हाला बरं वाटणार असेल ना तर त्यातल्या 2 गोळ्या मला पण द्या. तुम्ही 1 गोळी घ्या आणि मला 2 गोळ्या द्या, कारण मला तर खूप टेन्शन आहे, खूप डोकं दुखते माझं, बाकीच्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन आहे आणि माझा नवरा डोकेदुखीच्या गोळ्या घेतोय त्याचं डबल टेन्शन आहे. द्या द्या सर, मला 2 गोळ्या घेऊ द्या. तेव्हा अर्णव म्हणतो, 1 मिनिट 1 मिनिट, आर्ग्युमेंट करू नको माझ्याबरोबर. ती म्हणते, सर मी आर्ग्यू करत नाही आहे, तुम्हीच करताय. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ बास झालं आता. आणि ती म्हणते, द्या ना सर गोळी द्या. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही तू पण गोळी घ्यायची नाही आहे आणि मी पण गोळ्या घेणार नाही आहे, कळलं तुला? आणि तो आता गोळ्या ठेवून देतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर, टेन्शन तर येणारच ना मला. ताई कशी वागते तू बघितलंस ना. ताई माझ्याशी बोलत नाही आहे, माझ्या भाचीला बघू देत नाही आहे, मग काय करणार आहे मी? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर उठा, उभे राहा. आणि ती अर्णवला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, सर जादू की छप्पी, आता तर मी तुमच्यासाठी फक्त हेच करू शकते, तुम्हाला जादूची छप्पी देऊ शकते. तेव्हा इथे अर्णवला खूप छान वाटतं. तो म्हणतो, मी सिंदूर, आधीपेक्षा आता मला खरंच खूप बरं वाटतंय. त्यानंतर इथे डॉक्टरांची धावपळ सुरू होते, कारण राकेश नाटकाला सुरुवात करतो. राकेश आरडाओरडा करायला लागतो, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या, मला आता इथे थांबायचं नाही आहे, मला जाऊ द्या. तेव्हा डॉक्टर येतात, राकेशला इंजेक्शन देतात आणि त्याला शांत व्हायला सांगतात. तेवढ्यातच इथे आता जी अंजली असते ना तीसुद्धा उठून बसते, कारण का तिला असं वाटतं राकेशची तब्येत ठीक नाही आहे. तेव्हा ती उठून बसते. मामी म्हणते, काय गं अंजली, काय झालं? तेव्हा अंजली म्हणत असते, मामी काही नाही गं, यांची मला काळजी वाटते. मामी तू थांबवलेस म्हणून मी थांबल्या, पण उद्या सकाळी मी यांना बघायला जाणार म्हणजे जाणारच. तेव्हा इथे मामी म्हणते, अंजली मगाशी मी काही बोलले नाही पोलिसांसमोर, पण मी सुद्धा तुला खरं सांगते हां, ती 2 माणसं जी जावई बापूंना हॉस्पिटलला घेऊन आली होती, ती 2 माणसं काय म्हणाली? जो टेम्पो धक्का देऊन गेला तो सात्विक म्हणजे 7 असं काहीतरी होतं. आता तू मला सांग, 7 म्हणजे काय असतं रे गं? सात्विक फॅशन नाहीतर सात्विका नावावरूनच काहीतरी असेल, बरोबर ना? म्हणून मला असं वाटतं की जावई बापूंच्या अपघातामागे इथे अर्णवचा आणि त्या ईश्वरीचा हात नक्कीच असू शकतो. तेव्हा इथे अंजली म्हणते, नाही नाही, चिंटू इतक्या खालच्या पातीला जाईल असं मला वाटत नाही. तेव्हा इथे मामी म्हणते, अगं आपला अर्णव नाही जाणार, पण ती ईश्वरी नाही का, त्याचे कान भरायला? तो माणूस म्हणाला होता ना, कुणीतरी लेडीजसुद्धा बाजूला बसली होती. मग कदाचित मला असं वाटतं की ती ईश्वरीच असेल आणि अर्णवच असेल. तेव्हा इथे अंजली म्हणते, हे सगळं जर त्या दोघांनी केलं असेल ना मामी, तर मी सोडणार नाही आहे त्या दोघांना, त्यांना मी जेलमध्ये पाठवणार. तेव्हा मामी आपल्या मनामध्ये म्हणत असते, काहीही झालं तरी ह्या बहीण भावामधलं भांडण काही थांबता कामा नये, ते दोघेजण एकमेकांच्या विरोधात जायला पाहिजे. सगळ्यांनी इथे ईश्वरीला ब्लेम करून तिला घरातून हकलून द्यायला पाहिजे, असं मामी आता म्हणत असते. तेवढ्यातच इथे अर्णव म्हणतो, डॉक्टर काय चाललंय, राकेश असा का करतोय? डॉक्टर म्हणतात, हे बघा मी आत्ताच काही नाही सांगू शकत, पण ते जोर जोरात ओरडतायत, मला जाऊ दे, मला जाऊ दे असं म्हणतायत. नक्की काय झालं आहे काही कळत नाही आहे. एकाच ठिकाणी टक लावून बघतायत. आम्हाला त्यांचे काही रिपोर्ट्स करावे लागतील, त्याच्यानंतरच मला कळेल की त्यांना नक्की काय होतं आहे. तेव्हा इथे राकेश आता मुद्दामून करतोय का मी सिंदूर, असं अर्णव विचारतो. ईश्वरी म्हणते, हो सर, मला तर तसंच वाटतं.
तो माणूस किती नाटकी आहे हे तुम्हाला पण माहिती आहे. तो नाटके करू शकतो कारण का त्याला आता इथे थांबायचं नाही आहे, पळून जायचं आहे, त्याला पळ काढायचं आहे. आपण त्याचं सत्य सगळ्यांसमोर आणू ना, म्हणून पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल, म्हणून मला जाऊ दे, मला जाऊ दे असं म्हणतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव इथे येतो आणि राकेशची गलफटी पकडतो आणि म्हणतो, काय रे, नाटके करतोयस का? सांग ना, नाटके करतोयस? किती लोकांना त्रास दिलायस माहिती आहे ना? सगळ्याच्या गुन्ह्याची शिक्षा तुला मिळेल. त्या बिचाऱ्या शलाकाला मारून टाकलंस, त्या रिया कारखानीसला लग्नाचं प्रॉमिस केलंस, माझ्या ताईला इतकी वर्ष गोड गोड बोलून फसवलंस, मी सिंदूरला फसवण्याचा प्रयत्न केलास, तिच्या बाबांना गाडीने उडवलंस. किती कारस्थानं केली आहेस तू? सांग ना, किती कारस्थानं केली आहेस? तुला काय वाटलं मी तुला सहजासहजी सोडेन? तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच, कळलं तुला? तुला बरं व्हायचं आहे, कारण मला तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची आहे. मारू का तुला? मारू? गळा दाबून आता मारून टाकू? तेव्हा राकेश म्हणतो, मार. तेव्हा अर्णव म्हणतो, असं नाही मारणार आहे तुला, तुलासुद्धा छळून छळून मारणार. बोल ना, बोल आता. ए चिंटुकल्या, मला काही फरक पडत नाही, बोल. आहे तुझ्यात हिंमत आता बोलायची? तेव्हा इथे नर्स येते आणि म्हणते, एक मिनिट, हे काय चाललंय? हे काय करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? हे बघा, प्लीज त्यांना सोडा. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर प्लीज प्लीज सोडा त्याला. हे बघा सर, तुम्ही उगाचच आता त्याच्यावरती हात उगारू नका. आपल्याला त्याला बरं करायचं आहे, पण त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देताना आपल्याला स्वतः मात्र काळजी घ्यायची आहे सर. आपलं ठरलं आहे ना, शांत राहूनच आपल्याला गोष्टी हाताळाव्या लागतील. तेव्हा नर्स इथे वायरी वगैरे पुन्हा राकेशला लावते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर प्लीज प्लीज शांत व्हा ना. हे बघा सर, त्या राकेशला आपल्याला शिक्षा द्यायची आहे, पण इतक्या रागाच्या भरात नाही, शांतपणे विचार करून. देवा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, नाटके करतोय तो, नाटके. अगं त्याला माहिती आहे ना, कारण आपण त्याचं भांडं ताईची डिलिव्हरी झाल्यानंतर फोडणारच होतो, तेव्हा तो आत्तापासूनच नाटकाला सुरुवात करतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर माहिती आहे मला, तो नाटक करतोय, ही गोष्ट मलासुद्धा माहिती आहे, पण आपल्याला रागाच्या भरामध्ये काही करायचं नाही आहे. तेव्हा इथे आता वल्लरी बाळाला खेळवत असते. बाळ रडत असतं. तेव्हा अंजली म्हणते, देतेस का माझ्याकडे? माझ्याकडे दे. अंजली गप्प करत असते. बाळ काही गप्प होतच नाही, बाळ रडतच असतं. आणि तेवढ्यातच इथे अर्णव आणि ईश्वरी दोघांनासुद्धा काळजी वाटत असते. अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, हे काय चाललंय? बाळ का इतकं रडतंय, गप्प का बसत नाही आहे? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर मला पण कळत नाही आहे, थांबा मी आलेच. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी घेऊ का बाळाला? मी बाळाला गप्प करू? तेव्हा अंजली म्हणते, तू बाहेर जा आधी, मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे, आत्ताच्या आत्ता बाहेर जा, सांगितलं ना तोंड बघायचं नाही म्हणून. तेव्हा इथे मामी आता तिला खुणावते, म्हणते, निघ. तेव्हा ईश्वरी बाहेर येते. तिला वाईट वाटलेलं असतं. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, सांगितलं होतं ना जाऊ नकोस म्हणून. ताई तुला बाळाला नाही घेऊ देणार, कशाला गेलीस मग? तुलाच वाईट वाटलं ना? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर हे बघा, काहीही झालं ना तरीसुद्धा मी बाळासाठी कितीही अपमान सहन करून घ्यायला तयार आहे. बाळासाठी मी सगळा अपमान सहन करेन, पण सर बघा ना, बाळ खूप जास्त रडते हो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, थांबा सर, माझ्याकडे एक आयडिया आहे. बाळाला मी आतमध्ये जाऊन गप्प करू शकत नाही, असं मी आता अंजली ताईंना सांगितलं आहे, पण मी बाळाला इथून तर गप्प करू शकते ना. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे? तेव्हा ईश्वरी म्हणते की बघा आता मी काय करते ते. आणि ईश्वरी आता अंगाई म्हणत असते, निंबुणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. तेव्हा इथे आता ईश्वरी ही जेव्हा अंगाई म्हणते ना, तेव्हा बाळ हे आता वॉर्डमध्ये गप्प बसलेलं असतं. ईश्वरी दाराच्या बाहेर असते, पण तरीसुद्धा आतमध्ये बाळ आता गप्प बसलेलं असतं तिची अंगाई ऐकून. तेव्हा इथे अर्णवला खूप छान वाटतं की ईश्वरी बाळाचा आणि त्याच्या बहिणीचा इतका विचार करते. नर्स म्हणते, काय झालं, बाळ झोपलं का? मामीने इतकी छान अंगाई गायली, बाळ छान झोपलंच असेल नाही का? तेव्हा इथे आता ईश्वरी अर्णव दोघेजण एकमेकांच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपलेले असतात. तेव्हा ईश्वरी आता सकाळी उठलेली असते आणि त्यानंतर अर्णव म्हणतो, मी सिंदूर, काय झालं? ईश्वरी म्हणते, काही नाही सर, तुम्ही गाढ झोपला होतात, पण काही हरकत नाही, चला आता उठा, जा माझ्यासाठी अद्रकवाली चहा आणि तुमच्यासाठी ती ब्लॅक कॉफी घेऊन या, कडू कडू. तेव्हा इथे अर्णव म्हणतो,
मी ब्लॅक कॉफी तर घेऊन येणार आहे, पण आधी तू मला सांग, तुला माहिती आहे का, मला एक स्वप्न पडलं होतं आत्ताच. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो काय स्वप्न होतं सर? तेव्हा अर्णव म्हणतो, काही नाही, माझी भाची आता दुडू दुडू चालायला लागले. ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की मामा आय लव्ह यू, आणि तिने मला गालावरती छोटीशी किस्सी केली. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो का, म्हणजे इथे बाळ रडत असताना गप्प करायचं मी, आणि स्वप्नात बाळ तुमच्याकडे येते का? नाही नाही, खोटं बोलताय तुम्ही. बाळ माझ्याकडेच आलं असेल आणि ते मला म्हणालं की मामी आय लव्ह यू. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो बाळ का तुला आय लव्ह यू म्हणेल? ईश्वरी म्हणेल की नक्कीच म्हणेल ना, मला का नाही म्हणणार? मी त्याची एकुलती एक लाडकी मामी आहे, मग मला नाही बोलणार का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, अच्छा, पण तसं काही झालेलं नाही आहे, बाळ माझ्याकडेच आलं होतं. ते दोघेजणं बाळासाठी भांडत असतात. तेव्हा इथे बाळ आता पुन्हा रडायला लागतं. अर्णव म्हणतो, हे काय झालं, बाळ आता का इतकं रडतंय? तेव्हा ईश्वरी म्हणते, काहीच कळत नाही आहे सर. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मला असं वाटतंय की बाळालासुद्धा कळलं आहे, आपल्याला ताई बाळाला बघू देत नाही आहे ना, आणि त्यामुळे आपण इथे बाळावरूनच भांडतोय. या गोष्टीमुळे बाळाला वाईट वाटलं असेल आणि म्हणून तो रडतोय. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला म्हणालेली असते की सर, काहीही झालं तरी उद्या सकाळपर्यंत मी तुमची आणि तुमच्या भाचीची भेट घडवून देणार, असं ती अर्णवला म्हणालेली असते. तेव्हा इथे ईश्वरी आता काय म्हणते, सर आता गोष्टी जर इथे चांगल्या पद्धतीने होणार नसतील ना, तर मग आपल्याला वाकडी करावी लागेल. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे? तेव्हा ईश्वरी म्हणते, बघा सर, आता मी काय करते ते. तर पुढील भागामध्ये इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं डॉक्टर आणि नर्स बनून आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, आम्हाला बाळाला बघायचं आहे. तेव्हा इथे मामी म्हणते, तुम्ही कोण? तेव्हा ईश्वरी म्हणते, हे डॉक्टर भडकूचंद. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की डॉक्टर भडकूचंद नाही, भडमकर. तेव्हा इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं बाळाला चेक करायला आलेले असतात. तेव्हा ते दोघेजणं बाळाला उचलून घेतात. इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं बाळाला डोळे भरून बघत असतात. अर्णव म्हणतो की बाळा, मी तुझा मामा. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मामा नका बोलू, बाद झाला आता, चला बरं आता आपण निघूया. तेव्हा अर्णव म्हणतो, घ्या घ्या बाळाला पाळण्यामध्ये टाका. आणि इथे ईश्वरी बाळाला घेते आणि पाळण्यामध्ये आता टाकत असते. दोघेजणं बाळाला उचलून घेतात, बाळाला खेळवतात. इथे मामी आणि अंजली दोघेजणं आपले बघतायत, या दोघांचं नेमकं चाललंय तरी काय. बाळाला चेक तर काही करत नाही, फक्त बाळाला उचलून घेतले आणि आता त्याला पाळण्यामध्ये सुद्धा ठेवले. अंजली आणि मामी दोघेजणं आपले बघत असतात. आणि मग काय प्रेक्षकांनो, अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं जात असताना तिथे आता डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर म्हणतात, अरे तुम्ही कोण? तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेही घाबरलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी डॉक्टरांचं वेषांतर करून बाळाला घ्यायला आलेत. ही गोष्ट आता अंजलीला कळते की काय, याची भीती त्यांना वाटत असते.